नमस्कार महाराष्ट्र, मी रेश्मा साळुंखे. सकाळचे 11 वाजता आहेत. एबीपी माझाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतून. भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेटेच्या हत्या प्रकरणानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलंय. मंजुळा शेटेच्या हत्येतील आरोपी असलेल्या 6 महिला पोलिसांची चौकशी अधिकारी स्वाती साठेंनीच आता पाठराखण केली आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती साठेंनी आरोपी महिला अधिकाऱ्यांचं जाहीरपणे समर्थन केलेलं आहे. गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आता आपल्याला अधिक माहिती देतील. गणेश, या संपूर्ण प्रकरणातून साठेंनी आपल्याला दूर करावं अशी मागणी देखील केलेली आहे. काय तपशील मिळतात या सगळ्या बातमी संदर्भात? हो, बरोबर आहे. मी माझ्याशी बातचीत करताना स्वाती साठे यांनी माहिती दिली आहे की जी मीडियामध्ये वर्तमानपत्र असो किंवा वाहिनी असो, जी माहिती येते व्हॉट्सअप ग्रुपबद्दल जी माहिती समोर येते की त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता, त्यामध्ये लिगल एडसाठी समर्थन देणं आणि खुलेपणे त्यांना समर्थन दिलं होतं ज्यांच्या विरुद्ध हे प्रकरण सुरू आहे, त्यांना अटक क्राईम ब्रांचने केली आहे. माहिती बातमी आल्यानंतर स्वाती साठेंनी स्वतःहून जे वरिष्ठ अधिकारी आहेत जेल प्रशासनाचे त्यांना फोन करून विनंती केली की त्यांना ह्या तपासामधून दूर ठेवण्यात यावं, कारण जी मीडियामध्ये माहिती येते त्याला पाहता त्यांनी तपास करणं आता या स्टेजला योग्य नसेल. पण अद्याप त्यांच्या विनंतीवरती वरिष्ठांकडनं कोणतेही उत्तर आलेलं नाहीये आणि मुळात हे प्रकरण जेव्हा समोर आलंय, व्हॉट्सअपचे जे स्नॅपशॉट समोर आले त्यानंतर जेल प्रशासनाकडनं कोणतीही कारवाई करण्यात नाही आली आहे आणि त्यांनी अद्याप कोणताही निर्णय स्वाती साठे यांना तपास अधिकारी करायचं आहे का नाही त्या इन्क्वायरीमध्ये तर ते अजून त्यांनी स्पष्ट नाही केलंय. पण स्वाती साठे यांनी आगाला माहिती दिली आहे की त्यांनी अशी विनंती निश्चित केली आहे. अद्याप वरिष्ठांकडून कोणतं आले नाहीये. या प्रकरणामध्ये हे व्हॉट्सअप ग्रुपचे फोटोग्राफ समोर आले. माहिती अशी आहे की हे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले होते आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे प्रशासनाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सामील करण्यात आलं होतं आणि पाठराखण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं करण्यात आला असा आरोप आहे. यावर कोणतेही भाष्य स्वाती साठे यांनी आमच्याशी बातचीत करताना केलेलं नाही. पण त्यांनी हे सांगितलं की आम्ही माझी विनंती केली आहे, अद्याप त्यावर वरिष्ठांकडनं कोणताही निर्णय झालेला नाही. निश्चित तू या प्रकरणावरती नजर ठेवून राहास गणेश. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.